अपेक्षा आहेत। एवढं मोठं सरकारला त्यांनी किती आले त्यांचे आमदार निवडून हो? काय विश्वासाच्या नात्याने लोकांनी मतं दिली? ही काय खंडणीसाठी मतं दिली? गुन्ह्यासाठी मदत केली का? हार्वेस्टरच्या घोटाळ्यासाठी का? पीएम किसान योजनामध्ये पैसे काढण्यासाठी का? कौटुंबिक हिंसाचारासाठी? मला सांगा ना, कुठला गुन्हा राहिलाय? मी रोज हा प्रश्न विचारते की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांगा। सगळ्या गुन्ह्यात तर आहेतच ते। आणि ते सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, बजरंग अप्पा सोनवणे हे रोज गेले म्हणजे 84 दिवस म्हणजे 80 दिवस झाले असतील बाप्पा जे बीडचे खासदार आहेत ते वारंवार दिल्ली दरबारी न्याय मागतात। पार्लमेंटमध्ये या देशाला पहिल्यांदा ही गोष्ट कोणी सांगितली? ती बजरंग अप्पा सोनवणेंनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं, ज्यांनी कोणी ही हत्या केली असेल, ज्यांनी या कॉन्स्पिरसी मध्ये असेल, या सगळ्यांना फाशी द्या। ही मागणी पहिल्यांदा या देशामध्ये बजरंग अप्पा सोनवणेंनी डिसेंबर महिन्यात हत्या झाल्याच ही केली होती। आमदारकीचा पण राजीनामा आता दिला पाहिजे का? अजित पवारांनी तो घेतला पाहिजे का? बघा, एक तर त्यांनी नक्की त्यांच्या पक्षामध्ये रिझॉल्व्ह केलं पाहिजे की ही नैतिकता होती का डॉक्टरचा सल्ला होता, याचं उत्तर पहिलं महाराष्ट्राला पाहिजे। आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि ते सत्तेमध्ये हा विषयच नाही। हा विषय आज महाराष्ट्रामध्ये अहो लोक ओक्साबोक्षी रडली आहेत ती फोटो बघून। म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारे ते फोटो येतो। एवढी क्रूर लोक असू शकतात ह्याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये। म्हणजे अशी हत्या कोणी करू शकतं? ही हैवान आहेत, ही माणसं नाही आहेत, हे हैवान आहेत। आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे, ह्याचं वेदना होता। तो अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा। खूप मोठे लेखक, कवी, कर्तृत्ववान लोक त्या जिल्ह्याने दिले त्या राज्याला आणि या देशाला। त्या बीड मध्ये असे हैवान आहेत हे माझा। आणि हैवानापर्यंत पोहोचले कसे? याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना। ती शक्ती कोण होती मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे। या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहिती आहे की हैवान झाले कोणाच्या आशीर्वादाने। आणि नैतिकता वगैरे सोडावं, त्यांच्या डिक्शनरी मधले शब्द नाहीत। मोठी गोष्ट होत असताना या एकाच पक्षाचे